नमस्कार. आज गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावांमध्ये काल बुधवार रोजी दुपारी 3:30 वाजेदरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाय. दरम्यान राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळानुसार रिश्टर स्केलवर 3.0 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला असून त्याचा केंद्रबिंदू मुखेड तालुक्यातील खपराळ गावाजवळ असल्याचे स्पष्ट झाले. हा धक्का अतिसौम्य स्वरूपाचा असून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. शिवाय पालकमंत्री अतुल सावे यांनी या घटनेची दखल घेतली असून ते प्रशासनाच्या संपर्कात आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे मंगळवार रोजी मध्यरात्री शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली असून यात दत्ता बळीराम जाधव या 55 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर जखमी झालेल्या 8 शेतकऱ्यांपैकी 4 शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. अबू शूटर या टोपण नावानं ओळखल्या जाणाऱ्या सराईत गुन्हेगारानं केलेल्या गोळीबारात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अरबाज नामक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल बुधवारी पहाटेच्या सुमारास वाजेगाव परिसरातील बंधाऱ्याजवळ घडलीय. आरोपी व जखमी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून फरार आरोपीला पकडण्यासाठी पथक रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रसिकांसाठी 10 कलर टीव्ही आणि महिलांसाठी पैठणीची लॉटरी दिनांक 21 व 22 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये रंगणार नरेंद्र देवेंद्र महोत्सव. देशातील नामवंत कवी व हास्य कलाकार नांदेडकरांना खळखळून हसवणार. स्थळ कैलासवासी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड. दिनांक 21 व 22 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता. विनीत. स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी आणि संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेश येथे शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू केली होती. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे बाजारात शेतीमालाचे दर कोसळल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्य आणि बाजारभाव यांतील फरकाची रक्कम थेट दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणं शक्य होते. ही योजना देशभर तसेच महाराष्ट्रात राबवण्याबाबत गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी खासदार अशोकराव चव्हाण यांनी काल राज्यसभेत केली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर कविता मुळे व उपमहापौर दीपक सिंह रावत यांनी काल शहरातील गोवर्धन घाटस्थित वैकुंठधाम स्मशानभूमीला भेट देऊन तेथील सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्मशानभूमी परिसरातील स्वच्छता नेटकी ठेवणं, मोडकळीस आलेल्या पिंजऱ्यांची दुरुस्ती करणं आदीसह इतर मूलभूत सुविधा देणं व बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या विद्युत दाहिनींचे काम तातडीनं पूर्ण करण्याची सूचना यावेळी महापौर यांनी केली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.